नमस्कार. आपण साईनाथ कोल्ड्रिंक देवरुख एसटी स्टँड समोर आहोत आणि निखिल कोलवणकर आपला कार्यकर्ता जो पर्यटनाचा दूत आहे इथला, त्याने हे कोल्ड्रिंक बनवलंय, इन्व्हेंट केलंय. ताज्या काजूचा रस आणि त्याच्याबरोबर लिंबू आणि सोडा आणि एक वेगळी विशिष्ट पद्धतीने बनवलंय. त्याची टेस्ट पाहूया आपण. एक्स्ट्राऑर्डिनरी टेस्ट आहे. काजूचं बोंडापासून, माडापासून माडी बनते, बोंडापासून बॉन्डी बनते. या पेयाला बॉन्डी असं नाव दिलंय आणि मला वाटते लवकरच हे पेय संपूर्ण महाराष्ट्रात हिट होणार आहे. बॉन्डीची संकल्पना म्हणजे आमचे जे क्रांती व्यापारी सचिव आहेत अण्णा बेर्डे, ते इथं बोंड घेऊन आले होते आणि आम्ही बोंड कापून खाणार होतो. पण एक आता जी रील्सची दुनिया आहे त्याच्यानुसार आम्हाला पण असं वाटलं की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवावं. म्हणून प्रशांत काबदुले होते माझ्यासोबत, अण्णा बेर्डे होते. आम्ही बोंड घेतली मी, आणि आमच्याकडे लिंबू पिळ्याची पिळणी आहे. म्हणजे माझं कोल्ड्रिंक्समध्ये बालपणापासूनचं आयुष्य गेलं असल्यामुळे आम्ही काय केलं, कोल्ड्रिंक्सची जी लिंबू पिळ्याची पिळणी आहे त्यातनं बोंड पिळून घेतली. नंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला, जेणेकरून त्याचा जो काजू बोंडाचा खवखवणारा जो पदार्थ असतो, जो कशाला त्रास देतो, तो जावा म्हणून. त्याच्यानंतर मीठ टाकलं, बर्फ टाकला आणि आम्ही सोडा टाकला आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी लेमन टाकलं आणि ते त्यांना दिलं. त्याच्यानंतर ते इतकं त्यांना आवडलं की मला अण्णा बेर्डे स्वतः म्हणाले की माझ्या आयुष्यात 60 वर्ष झाली, पण 60 वर्षात मी असं बोंडाचं पेय पहिल्यांदाच पेयलो. त्याच्यानंतर मग मी ते दुकानामध्ये प्रायोगिक तत्वावरती विक्रीला ठेवलं आणि ज्याच्यानंतर जे कस्टमर्सचे मला फीडबॅक यायला लागले ते अतिशय चांगले यायला लागले आणि मग मी ह्याच्यातून आता कमर्शियल व्ह्यू ठेवून काम करायला तयार आहे. आता संजय यादव सरांनी प्यायल्यानंतर ते जग दुनिया सगळीकडे फिरत असतात आणि त्यांनी आता मला अतिशय चांगला, उत्कंठा वाढवणारा, प्रोत्साहन देणारा फीडबॅक दिलाय. त्याच्यानुसार मग आता मी पुढे यात नक्कीच आपण हे सगळ्यांसाठी उपलब्ध करू, याच्यामध्ये खूप चांगला प्रयत्न करू. देवनगरी देवरुख आणि आपण देवरुख फेस्टिवल करणार आहोत ग्लोबल कोकण आणि क्रांती व्यापारी संघटनेच्या माध्यमातून. काय संकल्पना आहे? पावसाळ्यामध्ये आमच्या देवनगरी देवरुख परिसरात अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि हिडन सह्याद्रीतली अनेक ठिकाणं आहेत. ती आपल्याला उजेडात आणायची आहेत. ग्लोबल कोकण, संजय यादवराव सर, देवनगरी देवरुख आणि क्रांती व्यापारी संघटना मिळून आपण ही जगासमोर आणू. लिंगाचा डोंगर, ज्याच्यावरती जगातले एकमेव ठिकाण आहे जिथे एकावर एक 7 धबधबे तुम्हाला बघायला मिळतील. स्वर्गीय सुख अनुभवू शकतो. आमची मेघीचे घाट आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ ऑन रोड 20 ते 25 धबधबे तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात आणि तिथे तुम्हाला पावसाळ्यामध्ये अतिशय रुचकर आणि स्नॅक्स, जे पावसाळ्यात आपण खेकडा भजी म्हणा किंवा माशाचे वेगवेगळे प्रकार म्हणा, जे तुम्हाला इन्स्टंट भाजून मिळू शकतील, ते आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. पावसाळ्यात खूप एन्जॉय करू शकता. इतकी सुंदर सुंदर ठिकाणं आपल्या सह्याद्रीत लपलेली आहेत.